असे कंपाऊंड जे केमिकल रिएक्शन मध्ये पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात असे त्याला काय म्हणतात मेटल म्हणतात. कसे म्हणतात मेटल जे 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 कंपाऊंड पॉझिटिव्ह आयन काय करत असेल फॉर्म करत असेल कशामध्ये केमिकल रिएक्शन मध्ये तर त्याला काय म्हणतात जे आयन केमिकल रिएक्शन मध्ये निगेटिव्ह आयन फॉर्म करतात त्याला नॉन मेटल म्हणतात. जे कंपाऊंड पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात त्याला काय म्हणतात मेटल. जे आयन निगेटिव्ह आयन फॉर्म करतात त्याला जे कंपाऊंड दोन्ही फॉर्म करते त्याला काय म्हणतात जे कंपाऊंड केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्ट होतं रिएक्ट झाल्यानंतर जर पॉझिटिव्ह आयन फॉर्म करत असेल तर त्याला काय म्हणतात मेटल. मेटल जे कंपाऊंड निगेटिव्ह आयन फॉर्म करतो त्याला काय म्हणतो दोन्ही करत नसेल त्याला काय म्हणतो मेटल. कन्फर्म पिरियडिक टेबलची लेफ्ट हँड साइड बघा लेफ्ट हँड साइड बघितली 3 ते 12 पर्यंत 3 ते 12 पर्यंत जे ग्रुप प्रेझेंट आहे त्यामध्ये सगळे मेटल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे टोटल मेटल प्रेझेंट आहे. टोटल त्या 12 ग्रुप पर्यंत टोटल काय प्रेझेंट आहे मेटल. त्यामध्ये कोणती आयन फॉर्म करा आणि जे राईट साइडला आहे राईट हँड साइडला जे आहे ते काय असेल आता नॉन मेटल. लेफ्ट हँड साइडला काय आहे त्याचे मेटल. आणि राईट साइडला काय आहे नॉन मेटल. जे लेफ्ट हँड साइडला लक्षात 12 पर्यंत काय प्रेझेंट आहे मेटल. 13 पासून 18 पर्यंत काय प्रेझेंट आहे नॉन मेटल. लेफ्ट हँड साइडला मेटल प्रेझेंट आहे राईट हँड साइडला नॉन मेटल प्रेझेंट आहे. बरोबर आहे. मेटल आणि नॉन मेटल दोघांनाही डिफरंट म्हणजे दोघांनाही अलग कोण करतं मेटल टोटल 7 मेटल किती 7 मेटल आणि नॉन मेटलला कोण अलग करतं लेफ्ट हँड साइडला काय प्रेझेंट आहे नॉन मेटल. काय मेटल आणि राईट साइडला नॉन मेटल. मेटल नॉन मेटल कोणामध्ये झालेले आहे मेटल. सगळ्यांनी हे सांगितलं आता त्याच्यात बघा मेटल कोणते फक्त 7 मेटल प्रेझेंट आहे. पहिला बघा आर्सेनिक दिसला हा आर्सेनिक. सिलिनियम सिलिकॉन टेलुरियम टीन सिलिकॉन आर्सेनिक सेलेनियम अँटीमनी आणि क्लोरिन टोटल त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहे 7 काय प्रेझेंट आहे मेटल प्रेझेंट आहे. सिलिकॉन आर्सेनिक जर्मेनियम सेलेनियम क्लोरिन टीन हे काय निघाले मेटल प्रेझेंट आहे. मेटल एकदा काय केलेलं आहे मेटल आणि नॉन मेटलला काय केलेलं आहे ब्रेक केलेलं आहे किंवा अलग केलेलं आहे. इकडे प्रेझेंट केलेलं का मेटल कशाला म्हणतात जो पॉझिटिव्ह आयन तयार करतो तो पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतो त्याला मेटल म्हणतात. नॉन मेटल कशाला म्हणतात जो निगेटिव्ह आयन फॉर्म करतो त्याला काय म्हणतात आणि जे दोन्ही फॉर्म करते त्याला काय म्हणतात जे लेफ्ट हँड साइड आहे पिरियडिक टेबलची त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे मेटल प्रेझेंट आहे. फक्त मेटल प्रेझेंट आहे. समजलं लेफ्ट हँड राईट हँड साइड आहे त्याला काय म्हणतात नॉन मेटल कुठून स्टार्ट होतं काही ठिकाणी एक्सेप्शन काय आहे जो 18वा ग्रुप आहे तो सगळे गॅस आहे. 18वा ग्रुप एकदम मोठ्यात बघा हेलियम निऑन आर्गॉन प्लुटॉन झेनॉन रेडॉन आहे. 18व्या नंबरचा ग्रुप तो काय आहे गॅसेस
तीन समोर समुद्र ना त्याच्यावरून चालू का नाही ना त्याच्यावर चालू बरोबर मेटल जेवढे काही मेटल आहे काय तुम्ही जेवढे काही मेटल आहे 12व्या ग्रुप पर्यंत जेवढे काही एलिमेंट आहे 12व्या ग्रुप पर्यंत ते सगळे सॉलिड आहे काय आहे सॉलिड आहे सॉलिड म्हणजे एकदम भरीव पार्ट असलेला बघितलं सॉलिड एखादा शब्द सॉलिड लिक्विड बघितलं आहे का लिक्विडचं एक्झाम्पल पाणी सॉलिडचा शब्द एक्झाम्पल सॉलिड सॉलिड हा सॉलिड सॉलिड एखादा शब्द आपण शुगर घेऊ शुगर पनीर वगैरे बघितलं सॉलिड असतं ते जेवढे काही मेटल आहे ते काय बेसिकली सॉलिड मेटल सॉलिड काय समजलं सॉलिड बघितलं ना अरे यांच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स सगळ्यात जास्त असतो त्याला सॉलिड म्हणतो सॉलिडचं एक्झाम्पल आता ब्लॅक होल झाला सॉलिड आहे लिक्विड आहे ते पाणी ऑइल गॅसलेट पेट्रोल डिझेल हे सगळे लिक्विड दूध वगैरे सगळं काय लिक्विड गॅस जे आपण अंगावर मारतो गॅस करतो वगैरे ते गॅस आहे समजले जे काही मेटल आहे ते काय आहे सगळे मेटल काय आहे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट माहिती आहे कशाला म्हणतात तर मेल्टिंग पॉइंट जर सॉलिड लिक्विड मध्ये जर कन्वर्ट होतो त्याला मेल्टिंग म्हणतात लिक्विड कन्वर्ट जर गॅस मध्ये किंवा सॉलिड मध्ये होत असेल तर त्याला काय म्हणतात बॉइलिंग पॉइंट तेल बघितलं का हिवाळ्यामध्ये तेल गोठून जातं ठीक आहे पहिले ऑइल असतं दुकानात आणलं तेव्हा काही दिवसानंतर ते काय म्हणतो सॉलिड बनतो म्हणजे बॉइलिंग ऑइलचं जर ते सॉलिड झालं तर त्याला काय म्हणतात वेट बॉइलिंग म्हणतात त्याला काय म्हणतात तुला समजून आहे ना कुठे समजून ना जेवढे काही मेटल आहे त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे काय हाय हाय एकदम हाय जेवढे काही सॉलिड कंपोनंट आहे सॉलिड सगळे काय मेटल आहे त्या मेटल कंपोनंटचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे एकदम हाय एकदम हाय मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सॉलिडचा काय एकदम हाय मेटल आणि एकाच साईडला प्रेझेंट आहे 12 ग्रुपपर्यंत प्रेझेंट आहे जेवढे काही मेटल आहे ते काय सॉलिड नेचर सॉलिड नेचर त्या प्रकारे त्यांना मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे समजलं काय म्हणतो समजलं तर मग मेटलच्या दोन प्रॉपर्टी आहेत मेटलच्या काय दोन प्रॉपर्टी आहेत त्या कोणत्या प्रॉपर्टी लक्ष द्यायचं एक मॅलेबिलिटी दुसरी डक्टाइलिटी किंवा त्याला डक्टाइल म्हणतात आता लक्ष द्या कशाला म्हणतो मॅलेबिलिटी आणि डक्टाइल लक्ष द्या डक्टाइलकडं काय सगळ्यांचं लक्ष मॅलेबिलिटी कशाला म्हणतात मॅलेबिलिटी कशाला म्हणतात आता सपोज आता हा एक तार आहे बारीक आहे तर मोठा आहे जाड आहे ना याने जर मी ठोकलं डोक्यानं हाकून फॉर एक्झाम्पल याला तार समजायला ठीक आहे तारा मोठा वाला याने जर डोक्याने खूप जोरजोरात ठोकलं तर हा बारीक होणार म्हणजे हा एकदम बारीक होणार डोक्यापासून म्हणजे जाड वायर कन्वर्टिंग थीनमध्ये इतकं लक्षात राहिलं केव्हा होईल किंवा नेहमी होतील तेव्हा बरोबर आहे त्याला म्हणतात मॅलेबिलिटी म्हणजे सपोज इट विल कन्वर्ट इनटू थिन शीट थिन जाड सब्सटेन्स कन्वर्ट थिन मध्ये होतो तर त्याला मॅलेबिलिटी म्हणतात काय म्हणतात मॅलेबिलिटी आणि डक्टाइल कशाला म्हणतात जर चांदीचा प्रकार पाहिला का चांदी पाहिलं त्याने जर तो वाढत जातो तो माहिती आहे म्हणजे ते वायर तयार होतो कंप्लीट डक्टाइल सिच्युएशनमध्ये मॅलेबिलिटीमध्ये काय होतं थिन शीट तयार होतो थिन शीट म्हणजे जाड एखादा आपण वायर घेतला तांब्याचा घ्यायचा त्याने जर आपण कंटिन्यू बघत राहिला हलवलं तर बारीक होईल नाही का
जर थीन शीट तयार होत असेल, जाड सबस्टन्सपासून जर थीन शीट तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात? मॅलिओमेट्रिक. डक्टाईल कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये वायर तयार होतो. वायर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 2 किलोमीटर सॉरी 2 सेंटीमीटरचा मोठा चांदीचा पत्रा घेतला, ठीक आहे. त्याला जर आपण ठोकून जर मोठा केला तर तो लांबत जात नाही का? सोनं बघितलं तुम्ही, सोनं बघितलं गोल्ड तुझ्या प्रकारे ते जर आपण घेतलं त्याला जर आपण प्रेस केलं किंवा कॉम्प्रेस केलं तर ते मोठा लांबत जातं. म्हणजे एवढं घेतो आपण याच्यावर ठोकत एका वायर तयार नाही होत का? होतं ना. वायर तयार होण्याच्या प्रोसेसला डक्टाईल म्हणतात. मॅलिओमेट्रिक आणि डक्टाईल लक्षात आला का? मॅलिओमेट्रिक कशाला म्हणतात? थीन म्हणजे काय? थीन शीट जर तयार होत असेल तर त्याला मॅलिओमेट्रिक म्हणतात. आणि जर डक्टाईल प्रोसेसमध्ये वायर तयार म्हणजे जर फॉर एक्झाम्पल आपण जर त्याला लांबवत गेलो थोडंसं आहे एकदम जाड त्याला जर आपण तिथं जर समोर म्हणजे अति वाढत गेला तर त्याचा वायर तयार होईल. मॅलिओमेट्रिक आणि डक्टाईल ज्या प्रॉपर्टी आहे हे कोण शो करतं? मेटल मॅलिओमेट्रिक आणि डक्टाईल ह्या ज्या 2 प्रॉपर्टी आहेत त्या कोण शो करतं? मेटल मेटल जे आहे सगळे मेटल काय सॉलिड आहे, बरोबर आहे. त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय आहे? हाय आहे, एकदम हाय आहे. नंतर मॅलिओमेट्रिक आणि डक्टाईल ह्या ज्या 2 प्रॉपर्टी आहेत त्या कोण शो करतं? आणि कंडक्टर कशाला म्हणतात? कंडक्टर म्हणजे गाडीचा कंडक्टर नाही. कंडक्टर म्हणजे वाहून नेणारा. काय म्हणतात? वाहून काय करतो? इलेक्ट्रिसिटी. ही इलेक्ट्रिसिटी चालू आहे इथं बोर्ड आहे, तिथं फॅन आहे. म्हणजे इथून वीज कुठं चालली ही वीज पुन्हा कुठं चालली? मग आता वायर. त्या वायरमध्ये काय केलेलं असं हा मीटर काय झाला? गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे कंडक्टर म्हणजे वाहून नेणार. वाहून काय नेतो? इलेक्ट्रिसिटी. मग हा जो मीटर आहे तो काय झाला? मीटर बेसिकली कंडक्टर झाला. कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहून नेणार. इट ॲज अ गुड सोर्स ऑफ conductor that means it will pass electricity from one substance to another substance. प्रॉपर्टी लक्षात राहील का? तर भूमिका नाही काय राहील तुला लक्षात येतं? सॉलिड आहे नंतर रिलॅक्स सोबत मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट काय आहे. नंतर मॅलिओमेट्रिक आणि डक्टाईल प्रॉपर्टी काय करतो? शो करतो. कोण? डक्टाईल. नंतर गुड कंडक्टर ऍक्ट होतो. गुड कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाहून नेणारा एकापासून दुसऱ्यापर्यंत. समजलं? या प्रॉपर्टी कोण शो करतो? मेटल. सोडियम पोटॅशियम जेवढे ते 12 ग्रुपपर्यंत आहे सगळे काय त्यामध्ये मॅलिओमेट्रिक काय म्हणतो? जे जाड सबस्टन्सपासून थीन शीट तयार होतं. सिंपल लक्षात ठेवा थीन शीट तयार होते. ज्याच्यामध्ये थीन शीट तयार होते त्याला मॅलिओमेट्रिक म्हणतात. ज्याच्यामध्ये वायर तयार होते त्याला काय म्हणतात? डक्टाईल म्हणतात. समजलं का? सतत काय मेटल होतं नाही. याच्यात ऑपोजिट सगळं मेटल काय आहे? सगळे सॉलिड आहे. सगळे याच्यामध्ये सॉलिड और गॅस आहे.
गॅस का आले सांगितलं नॉन मेटलमध्ये का आले सर गॅस कारण ते नॉन मेटल 13 ते 18 पर्यंत काय प्रेझेंट आहे नॉन मेटल प्रेझेंट आहे बरोबर आहे आणि त्याचा जो 18व्या नंबरचा जो ग्रुप आहे तो काय आहे गॅस गॅसेस आहे समजलं नॉन मेटल गॅस लक्षात ठेवा सगळे नॉन मेटल सॉलिड आणि गॅस आहे फक्त एक एक्सेप्शन आहे त्यात एकच कंपोनेंट आहे जो लिक्विड आहे लिक्विड आहे लिक्विड लिक्विड आहे नॉन मेटल आहे जे सॉलिड आणि गॅस नेचर काय करते शो करते ते कोणते कंपोनेंट लक्षात ठेवा ते काय बोरॉन बघा त्यात 5 नंबर दुसरा का बोरॉन एक आहे हा बोरॉन हा जो आहे हा सॉलिड आणि गॅसेस प्रॉपर्टी काय करते शो करते काय करते बोरॉन काय आहे तो मेटल आहे का नॉन मेटल आहे नॉन मेटल समजलं इकडले सगळे कंपोनेंट काय आहे सॉलिड त्याच्यात फक्त एकच आहे जो लिक्विड आहे कोणता कंपोनेंट त्याचं नाव आहे मर्क्युरी जो 80 नंबरवर बसलेला आहे Hg म्हणून बघा त्याच्यात Hg बघा 80 नंबरवर आहे बघितला का बघितला तो काय आहे लिक्विड आहे लिक्विड मेटल कॅटेगरी मध्ये येते तो मेटल कॅटेगरी मध्ये येते पण तो काय लिक्विड आहे सगळे मेटल काय आहे फक्त एकच आहे जो लिक्विड आहे कोण आहे लक्षात राहील का राईट एक्सेप्शन आहे करंट पेपर मध्ये एक्सेप्शन आहे जेवढे काही मेटल आहे लेफ्ट हँड साइडला प्रेझेंट ते सगळे काय आहे लेफ्ट सॉलिड आहे सॉलिड त्याच्यात फक्त एकच कंपोनेंट जो लिक्विड आहे सॉलिड आणि गॅस आहे पण याच्यात ह्या दोन्ही प्रॉपर्टी कमी शो करणारा फक्त एक दोन कंपोनेंट आहे एक बोरॉन तो बोरॉन बेसिक सगळ्यात जास्त कंपोनेंट शो करतो दोघे घेतला कोणता कंपोनेंट घेतला कोणता बोरॉन जो सॉलिड आणि गॅस प्रॉपर्टी आहे कमी शो करतो ह्या तिकडल्या प्रॉपर्टी सगळ्या इकडं काय ऑपोजिट इकडं मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट काय आहे इकडं काय राहील लोड इकडं मॅलेबिलिटी आणि कपॅसिटी शो करतो इकडं काय करतं शो करत नाही नंतर कंडक्टिव्हिटी जी आहे ती इकडं शो करतं इकडं शो करत नाही नॉन मेटलची कंडक्टिव्हिटी काय आहे लेस आहे म्हणजे कमी अमाऊंटमध्ये वेगळी जे कार्बन नायट्रोजन फॉस्फरस सिलिकॉन वगैरे दिलेले आहेत 13 पासून 18 पर्यंत हे सगळे काय आहेत त्याचे नॉन मेटल समजून काय करतो लक्षात येऊ राहिलं का डोक्यावर चाललं का डोक्यात चाललं कन्फर्म समजून राहिलं का समजून राहिलं की काय समजलं होतं अरे होती कन्फर्म मेटल नॉन मेटल मधला डिफरन्स समजला मेटल कुठं प्रेझेंट आहे पिरियोडिक टेबल मध्ये 3 ते 12 पर्यंत 12व्या ग्रुप पर्यंत म्हणजे लेफ्ट हँड साइड पर्यंत ओके राइट हँड साइडला काय प्रेझेंट आहे नॉन मेटल पर्यंत 17 पर्यंत 13 पासून 18 पर्यंत मेटल नॉन मेटलचा कोणता केलेला आहे बोरॉन मेटल वेट किती प्रेझेंट आहे टोटल 7 मेटल कशाला म्हणतात मेटल सॉलिड फॉर्म करतो सॉलिड फॉर्म करतो तो प्रॉपर या झाल्या मेटल कशाला म्हणतात तो लेफ्ट हँड साइडला आहे तो जे सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर जर पॉझिटिव्ह आयन फॉर्म करत असेल त्याला मेटल म्हणतात निगेटिव्ह आयन फॉर्म करत असेल त्याला नॉन मेटल या बाकीच्या प्रॉपर्टी आहेत जेवढे काही मेटल आहे ते सगळे काय आहे सॉलिड आहे फक्त एक्सेप्शन एक आहे का जो लिक्विड आहे त्याचं नाव समजून राहिलं सगळ्या कंपोनेंटचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय आहे नंतर मॅलेबिलिटी काय म्हणतो जर एखादा हेवी पार्टिकल आहे जो कंपोनेंट आहे जो
ही शीटमध्ये तयार होतात. शीट त्यांना मॅनेजमेंट करतात. डक्टाईल म्हणजे काय म्हणतात, जे वायर तयार करतो किंवा वायरमध्ये कन्वर्ट होतो. कंपोनंट एखादा ज्या कंपोनंट कन्वर्ट होतो वायरमध्ये, त्याला डक्टाईल म्हणतात. ह्या दोन्ही प्रॉपर्टी कोण शो करतं? मेटल मेटल काय करतं? कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करतो. सगळ्यात जास्त कोण करतं? मेटल. मेटल. मेटल करतं. म्हणून त्याला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतात. हेच प्रॉपर्टी इकडे काय ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आहे तो कमी आहे, एकदम कमी आहे. समजायला नॉन मेटल मोस्ट ऑफ द सॉलिड आणि गॅस आहे. सॉलिड आणि गॅस आहे. त्याच्यामध्ये एक सेक्शन दोन कंपोनंट आहे. बोरॉन. बोरॉन आहे जो सॉलिडली कमी शो करतो आणि गॅसची प्रॉपर्टी काय करतो? कमी करतो. कमी शो करतो. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट नॉन मेटलचा कमी आहे ॲज कम्पेअर टू मेटल. नंतर मॅग्नेटिक डक्टाईल इकडे शो करत नाही ॲज कम्पेअर टू मेटल. नंतर कंडक्टिव्हिटी जी प्रॉपर्टी आहे नॉन मेटल काय करतो? शो करत नाही किंवा बॅड कंडक्टर म्हणून ऍक्ट करतो. कन्फर्म समजायला हो समजायला का हो समजायला भूकवा नाही यस और नो यस त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही त्याच्यामध्ये कन्फ्युजन काही लक्षात आलं कन्फर्म विसराल नाही टोटल ब्लॉक किती आहे प्रेझेंट आपल्या याच्यामध्ये? 4. कोणते ब्लॉक? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये काय प्रेझेंट आहे? एफ ब्लॉक लॅथेनी आणि एथेनी एंथनी. लॅथेनी सिरीज कुठून स्टार्ट होतं? 57 टू 71. 57 पासून 71 पर्यंत जे स्टार्ट होतं त्याला काय म्हणतात? लॅथेनाइट म्हणतात. आणि 89 ते 103 पर्यंत जे कंपोनंट त्याला काय म्हणतात? अँथेनाइट म्हणतात. समजलं का मी काय म्हणत होतो? समजलं का? गोपवाने आता लक्ष द्या. लक्ष आहे काय? जे 3 ते 12 मध्ये जे प्रेझेंट आहे ते काय आहे? मेटल. बरोबर आहे. त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, आउटर मोस्ट म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. किती? 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. कोणते एलिमेंट? का म्हणतात? 2 एलिमेंट काय असतं? प्रेझेंट आहे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किंवा शेल मध्ये म्हणून त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. ट्रान्झिशन एलिमेंट कुठपर्यंत आहे? इथपर्यंत 12व्या ग्रुपपर्यंत. 12व्या ग्रुपपर्यंत जेवढे काही कंपोनंट आहे ते काय आहे? ट्रान्झिशन कंपोनंट आहे. ट्रान्झिशन एलिमेंट आहे. ट्रान्झिशन एलिमेंट का म्हणतो? कारण त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किंवा शेल मध्ये किती कंपोनंट प्रेझेंट असतं? 2 एलिमेंट. ज्या कंपोनंटच्या ऑर्बिट मध्ये शेवटच्या ऑर्बिट मध्ये 3 एलिमेंट, 3 कंपाऊंड, 3 इलेक्ट्रॉन जर प्रेझेंट असतात तर त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. खालच्या ज्या झोपलेल्या 2 लाईनी दिसणाऱ्या तुम्हाला लॅथेनाइट आणि ॲक्टिनिक सिरीज त्या इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. ज्या कंपोनंटच्या आउटर मोस्ट शेल ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन रिमेन असेल किंवा 3 कंपोनंट राहत असेल तर त्याला काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. कोणते आहे? या ब्लॉक मध्ये जे आहे ते इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. लक्षात ठेवायचं का? हो किंवा नाही? ठेवायचं. 3 ते 12 पर्यंत जे प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात? मेटल. ट्रान्झिशन एलिमेंट का म्हणतात? कारण त्यांच्या आउटरमोस्ट शेल ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2 कंपोनंट, 2 एलिमेंट प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. इनर ट्रान्झिशन एलिमेंट कशाला म्हणतात? ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 3 एलिमेंट, 3 इलेक्ट्रॉन, 3 कंपोनंट प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन. जे लॅथेनाइट आणि ॲक्टिनिक सिरीज मध्ये प्रेझेंट आहे ते काय आहे? इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि ट्रान्झिशन एलिमेंट कोणत्या ब्लॉक पर्यंत आहे? किती ग्रुप पर्यंत आहे? एफ ब्लॉक. ट्रान्झिशन 12 12व्या ग्रुप पर्यंत काय प्रेझेंट आहे?
मेटल सगळे मेटल काय आहे मग ट्रान्झॅक्शन ट्रान्झिशन एलिमेंट. या ब्लॉक मध्ये सगळे कंपोनंट काय आहे मग या ब्लॉक इनर ट्रान्झॅक्शन ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मधला डिफरन्स समजला. इनर ट्रान्झिशन मध्ये 3 एलिमेंट बाहेरच्या कक्षेमध्ये राहतात. इनर ट्रान्झिशन मध्ये किती कंपोनंट प्रेझेंट राहतात 3 आणि ट्रान्झिशन मध्ये 2. समजलं का? जेवढे काही मेटल आहेत ते काय आहे ट्रान्झॅक्शन आहे. आणि जेवढे काही एफ सीरीज मध्ये आहे डायरेक्ट इनर ट्रान्झॅक्शन इनर ट्रान्झॅक्शन समजलं काय सांगणार होतं कोकणी जे 57 पासून 71 पर्यंत जे कंपोनंट आहे त्यांना लॅटिनाइट सिरीज म्हणतात. 57 पासून 71 पर्यंत जे कंपोनंट प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात लॅटिनाइट सिरीज म्हणतात. जे 89 पासून 103 पर्यंत कंपोनंट प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात अँथेनिड. व्हिडिओ स्टार्ट होतं येत आहे ना लक्षात अरे होतो नाही पण मग जेवढं काही शिकतो ते समजून राहिलं का. डबटाईल कशाला म्हणतात डबटाईल जे वायर लक्षात ठेवायचं. वायर मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे जाड शीट जी आहे ती वायर मध्ये जर कन्वर्ट होते त्याला डबटाईल म्हणतात आणि जाड शीट थिन शीट मध्ये कन्वर्ट होऊन त्याला मेड. हा दोन्ही प्रॉपर्ट्या कोण शो करते फक्त मेटल. दोन्ही प्रॉपर्टी नॉन मेटल नाही करते. समजून राहिलं सगळे मेटल काय सॉलिड आहे. सॉलिड नेचर शो करतो. फक्त त्याच्यात एक्सेप्शन एक कंपोनंट आहे त्याचं नाव